व्यवसायामध्ये बायकोची साथ फार महत्त्वाची आहे. हे बघू शकता तुम्ही. हे ब्रॉटॉन आहे आपल्याकडं 5 लिटरमध्ये जोडीसोबत व्हिडिओ बनवत. ही सुजाता आहे मित्रांनो, माझी वाईफ आहे. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाशवरपी व्लॉगमध्ये. नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण कोकरं धुतलेले आहेत. मित्रांनो आपण साधारणतः 20-22 दिवसापूर्वी कोकरं आणली होती. 40 क्वांटिटी होती, त्याच्यामधले 8 कोकरं आपण विकलेली आहे. 32 कोकरं शिल्लक आहेत. तर मित्रांनो आता आपण काही कोकरं धुवून काढलेली आहेत. तर कोकरं कातरायचा जो टाईम असतो तो मी पाठीमागच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की कोकरं टायमिंगमध्येच कातरली गेली पाहिजे, म्हणजे कोकरांची ग्रोथ जास्त होते. आता तुम्ही बघा हिशोब केला पाहिजे. आपण आखाड महिन्यात आपला विक्री करायची. आखाड महिन्यासाठी आपण हा स्पेशल लॉट भरलेला आहे मित्रांनो. तर आखाड महिन्यामध्ये विकायचं म्हटल्यानंतर आत्ता कातरल्यानंतर चांगले तयार झाले पाहिजे मित्रांनो. त्यांना खाद्य वगैरे देऊन चांगले आपण बनवणार आहे. तर त्याच्यामुळं आपण मित्रांनो आता त्याच्यापैकी आपण जे कोकरं कातरण्यासाठी तयार झाले होते ती कोकरं आपण आता बाजूला काढलेली आहेत आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर जे कोकरं कातरायचे बाकी आहेत ते सुद्धा कोकरं तुम्हाला दाखवणार आहे. माझ्यासोबत आहे सुजाता. ही सुजाता म्हणते टॉवेल बिवेल गुंडळून असं कुठं ब्लॉक असतो का. तर मित्रांनो काय होतं, शेतकरी आपण आत्ताशी आपलं कामावरलं, अजून जेवण केलं नाही. दोघांचंही काम चालू होतं. थोडीशी आजारी होती सुजाता आणि मित्रांनो आत्ताशी कामावरले. आता बकरं मस्तपैकी धुवून झालेत. म्हटलं परत एकदा दात घासू, फ्रेश होऊ आणि मस्तपैकी आंघोळ करू. तर सुजाता किती कोकरं धुतले आपण? 12 कोकरं धुतले. हां. तर मित्रांनो पूर्ण व्यवसायामध्ये बायकोची साथ फार महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा आता आपल्याला कमेंट आली होती जोडीसोबत व्हिडिओ बनवा. कोकरं जे पाठीमागं राहिलेत हे कोकरं कातरायचे बाकी आहेत. म्हणजे यांना टाईमच आहे अजून, लगेच कातरण्यासाठी तयार झालेलेच नाही. बघा तुम्ही केसांमध्ये यांच्या कसा फरक दिसेल. अजून थोडेसे बारीक बारीक कवळे कोकरं आहेत हे. तर यांना थोडंसं अजून चारा पाणी व्यवस्थित केल्याच्यानंतर यांचं पोट उसळल्यानंतर कोकरं अगदी कातरले नाही. बघा मित्रांनो आता हे जे कोकरं दिसते तुम्हाला, ही व्हाईट कलरचं कोपऱ्याचं थोडंसं घोंगारलेलं आहे हे. त्याला थोडं साफ बीप केलं, मी औषध पण दिलं आहे. फक्त एकच कोकरू आहे आपल्याकडं, तरी असं चालूच राहतं आहे. आल्यापासून त्याला थोडासा खोकला आहे, त्याला आपण औषध पाणी दिलेलं आहे वेळेवर. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता आता हे आपण वाघुरीमध्ये हे जे कोकरे आहेत तर हे आता आपण धुतलेले आहेत. बघा किती छान असे निघलेत. याला शेपटी नाही, मादी ही. हे असे छानपैकी कोकर आपण धुतलेले आहेत मित्रांनो. 12 कोकर आपण धुतलेले आहेत. हा ना सुजाता, किती धुतलेले? 12 कोकर धुतलेले आहेत. या इथं पाठीमागं तुम्हाला दिसतं, इथं हौद आहे, तिथं पाणी. मस्तपैकी कोकर धुवून काढलेले आहेत. बघा आता छानपैकी कोकर थोडेसे बाजूला ठेवले. इकडं थोडंसं ऊन आहे, झाडाखाली सावली आहे, लिंबाचं झाड आहे आपलं गोठ्याच्या बाजूला. आणि थोडंसं सावलीत उन्हात थोडेसे राहिले म्हणजे मग ते सुकून जातात. चांगले हडकून झाल्याच्या नंतर सोमा तात्यांची भेट घेतली होती आपण. तात्या म्हणे कोकर धुवून ठेव. कोकरं आहे आज आणि उद्या आहे, 2 दिवसामध्ये कोकरं आपण कातरूनच टाकणार आहे मित्रांनो. काय होतंय, कोकरं कातरल्याच्या नंतर कोकरं पटपट बनून जात्या. एक लॉट आपला पटकन सेट होऊन जातो, तयार होऊन जातो. आता छान असे कोकरं झालेले आहेत. जवळजवळ 10-12 कोकरं आपण मस्त धुवून ठेवलेले आहेत. आणि हे जे बाकीचे कोकरं आहेत आता, हे बाकीचे तुम्ही बघू शकता एकदम छान छान कोकरं आहे आपल्याकडं मित्रांनो. शेतीला जोडधंदा व्यवसाय खूप छान आहे हा. स्वतः मी करतोय मित्रांनो. 3 शेळ्या आहे आपल्याकडं आणि बाकीचे लहान मोठे धरून 10-11 बोकड तयार झालेले. छान छान बोकड आहेत. आता हा सुद्धा आपण स्पेशल आखाडासाठी माल तयार करतोय. ही गव्हाण आपण बनवली होती. आपले शॉर्टमध्ये व्हिडिओ असतात मित्रांनो, जे आपण गोठ्यावरती काम करतोय ते काय होतं, ब्लॉगला थोडासा जास्त वेळ जातो, त्याच्यावरती काम करायला वेळ जातो. म्हणून आपण एक इन्स्टा आय डीवरती आपल्या आकाशवरपी व्लॉग बकरावाला या इन्स्टा आय डीवरती आपण ही शॉर्ट टाकत असतो मित्रांनो. या गव्हाणीला साधारणतः किती खर्च येतो काय, तर याच्यावरती ब्लॉगही बनवला होता. ही बघा ही छोटी गव्हाणी, हिचा सुद्धा आपण खर्च दाखवलेला आहे. किरसिन पाईपापासून बनवलेली गव्हाणी मित्रांनो. हिचा आपण फक्त खाद्यासाठी वापर करतो. बघू शकता तुम्ही आता हे छान असे 10-11 बोकड आहेत, लहान मोठे धरून सगळे बसलेले आहेत. हे समोर जे दिसतंय तोतापुरीमध्ये 2 आहेत. एक शिरोईचा बोकड आहे. तर हा बोकड आपण पूर्ण 1 वर्ष सांभाळणार आहे. आपल्याला पाठीमागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं आपण का ठेवणार आहे. तर हा बोकड जो आहे 1 नंबर बोकड आहे मित्रांनो. याचं खाणं बिणं एकदम पोटभर खात असतं. त्याचबरोबर बकरू आहे, थोडंसं खावड लागतं. बघा तुम्ही आता पण फुल जोगलेला आहे तो. छान असा रवंत करत आराम करत असतो मित्रांनो. अजिबात त्रास देत नाही, काय नाही. तर मित्रांनो डेलीचं दैनंदिन जीवन माझं असंच चालू असतं बकरांमध्ये. कारण दुसरा माझ्याकडं कुठलाही व्यवसाय नाही आहे. फक्त बकरं आणि शेती हे 2च पर्याय आहे माझ्याकडं. आणि 2च व्यवसायावरती मी अतिशय मन लावून काम करतो आहे. त्याचबरोबर तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत असतो आहे. कारण जे नवीन लोक आहेत त्यांनाही आपल्यापासून माहिती होतं. त्याचबरोबर आपणही लोकांचं बघूनच शिकलेलो आहे. आणि छान असा पैसा याच्यामध्ये उत्पन्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
हा व्यवसाय तुम्हाला अतिशय शिस्तप्रिय राहायला शिकवेल, निर्व्यसनी राहायला शिकवेल. कारण आज तुम्ही बघा 40 कोकरे तर मी एक दिवस सुद्धा कुठे हलू शकत नाही. कारण माझी जबाबदारी मी यांची स्वीकारलेली आहे. याच्यावरती काम करायचं आहे. जेवढी आपण गुंतवणूक केलेली आहे त्याच्यामधून आपल्याला नफा काढायचा आहे. म्हणून आपलं अतिशय शार्प बुद्धीनं काम केलं पाहिजे मित्रांनो. एक छान असा फायदा होतो या व्यवसायामधून. 5:30 वाजता उठलेलो आहे. ब्रॉटॉनचं औषध दिलेलं आहे बकरांना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे कोकरे तर टोटल कोकरांना आपण सध्या तरी, कारण कोकरं बारीक आहेत म्हणून आपण खाद्यामधून औषध देत नाही, तर प्रत्येकाच्या तोंडात डोस देतो इंजेक्शननी. तुम्ही बघू शकता आता छान असे कोकरं सेट झालेले आहे. कष्ट केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीमध्ये 1 रुपया तुम्हाला रिटर्न भेटणार नाही मित्रांनो. कष्टाला प्रामाणिक राहा, निश्चितपणे यश तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर आपले व्लॉग कसे वाटताय काय कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला औषध दाखवतो रात्री जे आपण औषध देतो पाठी. हे बघू शकता तुम्ही, हे ब्रॉटॉन आहे आपल्याकडं 5 लिटरमध्ये. हे ब्रॉटॉनसुद्धा आपण डेलीचं देत असतो आठवड्यामधून. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस आपले डेलीचे फिक्स आहे. आठवड्यामधून 3 दिवस आपण हे ब्रॉटॉन देत असतो. त्याचबरोबर जंतूचा डोस 20-21 दिवसानंतर देत असतो. तर आपले व्लॉग कसे वाटताय काय कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.